एकत्र आले पण युती कधी? ठाकरे बंधूंच्या मनोमिलनानंतर दोन्ही पक्ष युतीच्या दिशेनं मोठं पाऊल कधी टाकणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे. दोन्ही बंधूंमध्ये गेल्या काही काळामध्ये अनेक भेटीगाठी घडल्या. मात्र आता 5 महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे सेना आणि मनसे एकत्र लढण्याबाबत एकमत झाल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. 5ही ठिकाणी शिवसेना आणि मनसेला एकत्रितपणे लढण्यासाठी दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चे बांधणे देखील सुरू करण्यात आल्याचं कळतंय. त्या 5 महापालिका नेमक्या कोणत्या आहेत? काय आहे नेमकी दोन्ही पक्षाची रणनीती? आढावा घेऊया या स्पेशल रिपोर्टमध्ये. कधी मेळाव्याच्या निमित्तानं, तर कधी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर, कधी वाढदिवसाला भेटण्याच्या बहाण्यानं, तर कधी राऊतांच्या नातवाच्या बारशाचे पेढे खाण्यासाठी. 3 महिन्यात उद्धव आणि राज ठाकरे 5 वेळा भेटले आणि या 5 भेटींदरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंचं 5 महापालिकांबाबत ठरलंय. आता ही ब्रेकिंग न्यूज दिली आहे दस्तूर खुद्द संजय राऊतांनी. बघा, मुंबई तर आहेच, ठाणे आहे, कल्याण डोंबिवली आहे, पुणे आहे, नाशिक आहे, या महत्त्वाच्या महानगरपालिका तर आहेतच ना. त्याच्याविषयी माननीय उद्धवजी आणि माननीय राज ठाकरेंमध्ये एकमत आहेच. या प्रमुख महानगरपालिकांवरती आपल्याला काम करावंच लागेल. याशिवाय अशा अनेक महानगरपालिका आहेत, तिथे शिवसेना तर आहेच, पण अनेक भागामध्ये मनसे आहे. या 5 महापालिका आहेत मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली, पुणे आणि नाशिक. ठाकरेंची शिवसेना असू द्यात किंवा मनसे, या 5 महापालिकेतील मतदारांनी आतापर्यंत ठाकरे बंधूंना बऱ्यापैकी साथ दिली आहे. मात्र आतापर्यंत ठाकरे बंधूंच्या मतदारांचं विभाजन व्हायचं. आता जर ठाकरे बंधू एकत्र निवडणूक लढवत असतील आणि या मतांची बेरीज त्यांना करण्यात यश मिळालं तर नक्कीच काहीसं वेगळं चित्र दिसू शकतं. आणि त्यामुळेच राज्यभरातील महापालिकांमध्ये युतीची घाई न करता ठाकरे बंधूंनी या 5 महापालिकांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याची रणनीती आखलेली दिसते. खरं तर पुणे शहरातले 8ही मतदारसंघामध्ये आमच्या सध्याला बैठका सुरू आहेत. प्रत्येक भागामध्ये राजदूत असतील, BLA असतील, त्याच्या नेमणुका करणं सध्याला सुरू आहे. ज्या भागामध्ये पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका नाही आहेत त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका सुरू आहेत. आणि निवडणुकीच्या दृष्टिकोनातून संपूर्ण पुणे शहरभर प्रत्येक भागामध्ये चाचपणी सुरू आहे की ज्या ज्या ठिकाणी आपले उमेदवार आहेत ते उमेदवार कशा पद्धतीने लढतील त्याचं सर्व नियोजन सध्याला पुणे शहराचं चालू आहे. काही झालं तरी 4 दशकं सत्ता गाजवलेली मुंबई महापालिका हातून गमवायची नाही, यासाठी उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना सोबत घेण्याचा निर्णय घेतलाय हे सांगण्यासाठी राजकीय पंडिताची गरज नाही. काही झालं तरी ठाकरेंचाच महापौर मुंबई महापालिकेत विराजमान होणार असा चंग दोन्ही ठाकरेंच्या शिलेदारांनी बांधलाय. ते भारतीय जनता पक्ष किंवा मिंदे सांगतात बरं का, तसे नाही. दिल्लीचे जोडे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा महापौर होणार नाही. त्याच्यामुळे कोणी चिंता करू नये कुठला महापौर होईल तो आमचाच महापौर होईल. आमचा म्हणजे आमचा. मी हम या शब्दाने बोलतो. म्हणजे ठाकरे बंधूंचा? हो, ठाकरे बंधूंचाच होणार महापौर ना. तर ही युती फार वेगळी आहे. दिल और दिमाग से बनी हुई युती है. महापौर हा ठाकरेंचाच असेल असं सुद्धा वक्तव्य केलेलं. हा, मुंबईतले जर सामान्य मतदार पाहिला तर त्यांचं ठाकरे परिवारावरती प्रचंड प्रेम आहे आणि त्या आत्मविश्वासाने त्यांनी ते बोललेलं असेल. आणि मलाही वाटतं की भविष्यामध्ये नक्कीच थोरले ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरेंनी शिवसेना ही राज्यात महाविकास आघाडीचा तर राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीचा घटक पक्ष आहे. दुसरीकडे या आघाडीतील काही घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेसमधील काही नेत्यांना मनसेचं वावडं असल्याचंही त्यांनी उघडपणे जाहीर केलं आहे. त्यामुळे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची युती झाली तर महाविकास आघाडीचं काय असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. मनसे महाविकास आघाडीमध्ये सामील होणार का असा प्रश्न आम्ही संजय राऊतांनाही विचारला. या प्रश्नाचं उत्तर मनसे प्रमुख माननीय राज ठाकरे देऊ शकतील. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही जो प्रश्न विचारला हा प्रश्न का पहिल्यांदा आलेला नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आहे, त्या शिवसेना प्रमुख पक्ष आहे. एक नवीन पक्ष येणार असेल
या क्षणी आम्ही विचार करतोय मुंबईसह काही महानगरपालिकांचा, आणि हे गणित, ही चौकट वेगळी आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली ना, मग स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी वेगळं गणित निर्माण करू. त्यात कोण कुठे असेल याचा नक्की आम्ही अभ्यास करू. महाविकास आघाडीचे इतर 2 पार्टनर म्हणजेच काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांची भूमिका जाणून घेणं देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. मात्र सध्या दोन्ही पक्षांचे नेते हातचं राखून प्रतिक्रिया देत आहेत. हे बघा, त्यांची आघाडी कोणावर होते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची, ते त्याच्याबद्दल मी बोलू शकत नाही. काँग्रेस पार्टीची भूमिका मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जो संविधानाला मानेल, जो संविधानानुसार वागेल त्याच्यावर आम्ही आघाडी करू. मी आत्ताही सांगितलेलं आहे, त्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. त्यांचा प्रतिसाद काय येतोय, महाविकास आघाडीच्यावर चर्चा काय होते, ते ठरल्यानंतर मी त्याबद्दल वक्तव्य करेन. ठाकरे बंधूंच्या युतीवर 2 भावांचं आणि 2 पक्षांचं राजकीय भवितव्य अवलंबून असेलच. मात्र त्याचबरोबर ठाकरे ब्रँडला मतदार कसा प्रतिसाद देणार याचा कानोसा घेऊन महाविकास आघाडी आणि महायुतीतल्या पक्षांची रणनीती देखील ठरणार आहे. आता महापालिकांचं तर ठरलंय, मात्र ठाकरे बंधू भेटीगाठींसाठी यापुढे कोणकोणते मुहूर्त आणि कारणं शोधतायत आणि प्रत्येक भेटीगणिक कोणकोणत्या महापालिकांचं समीकरण ठरवतायत यावर राजकीय वर्तुळाचं लक्ष नक्कीच असेल. वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.